वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 249 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे. आज आपण 250 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सामान्य जीव हे विकाराच्या अधीन कशा प्रकारे जातात, विकार त्याला कशा प्रकारे अडथळा करतात आणि या विकारांमुळेच कशा प्रकारे जीव स्वधर्मापासून दूर जातो, या सगळ्या गोष्टीचं वर्णन आणि चिंतन इथं भगवंत करताना दिसत आहेत. आणि हे करतानाच माऊलींनी काम क्रोधाधिक विकारांचं परस्परासंबंधातलं असलेलं नातंही सांगितलं. हे विकार कशा प्रकारे काम करतात याचंही वर्णन केलं. आणि हेच वर्णन माऊली पुढं क्रमशः करतायत. पुढं माऊली म्हणतायत, जेणे सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रूढविला जगीही. अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा मुख्य 6 विकारांचं वर्णन करत करत या विकारांनी कशा प्रकारे सामान्य माणसाच्या अधपतनाची सुरुवात केलेली आहे त्याचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, त्याचा अर्थ असा आहे, ज्याने सत्याचा कोथळा काढून अकृत्यरूपी गवताचा पेंढा भरला असा जो दंभ त्याला काम क्रोधाने जगात प्रसिद्धीस आणले. माऊलींनी हा दृष्टांत जो दिलाय तो गावपाड्यामध्ये त्या काळात लोकांमध्ये प्रचलित असलेला असा हा खरं तर दृष्टांत आपल्याला दिसतो. जुन्या काळामध्ये एखादी गाय जर म्हणजे दूध देणारी गाय आहे आणि तिचं वासरू आहे. खरं तर गाय दूध देते वासरासाठी. गाय ही कधीही मालकासाठी दूध देत नाही. दूध देते गाय ती तिच्या वासरासाठी देते. म्हैसही तिच्या पिलासाठी, लेकरासाठी दूध देते. पण माणूस त्या गायीच्या लेकरासाठी गायीनं दिलेल्या दुधामध्ये स्वतःचा वाटा टाकतो आणि आपला वाटा वाढवतो आणि त्या बिचाऱ्या गायीच्या पिलाला, वासराला थोडंसं काय ती प्यायला लोक देतात आणि बाकीचं सगळं स्वतःच दूध काबीज करून घेतात. असा एक सामान्य माणसाचा नेहमीचा स्वभाव असतो. पण गाय दूध देते ती पिलासाठी, वासरासाठी. पण न जाणो एखाद्या वेळी जर वासरू मरण पावलं तर ती गाय दूध देणार नाही. का? तर तिला पान्हाच फुटणार नाही. गायला पान्हा फुटण्यासाठी तिचं वासरू तिच्या डोळ्यासमोर असावं लागतं. लेकराला बघितलं, वासराला बघितलं की तिला पान्हा फुटतो आणि तिच्या स्तनांमधून दूध बाहेर येतं. पण जर ते वासरू मरण पावलं तर मग आता गायीकडून दूध तर काढायचं. तर जुन्या काळातली लोक एक उदाहरण म्हणजे काम करायचे. त्या काळातले जे चांभार वगैरे असायचे ते अशा गायीचं वगैरे कातडं काढायचे. मग त्या गायीचं म्हणा किंवा वासराचं म्हणा कातडं काढून त्याच्यामध्ये भुसा भरायचे. भुसा भरून ते जसंच्या तसं पाडस किंवा ते वासरू जसंच्या तसं दिसेल असं त्या गायीच्या समोर फक्त दाखवायचे. त्या गायीला बिचारीला काय माहीत की आपल्यासमोर जे वासरासारखं दिसणारं जे काही ठेवलंय ते आपलं वासरूच आहे असं त्या गायीला वाटायचं आणि ती पान्हा देऊन दूध द्यायची आणि पान्हा फुटला की मग माणसं ते दूध काढायची. अशी एक त्या काळातली एक लोकांमध्ये प्रचलित असलेली गोष्ट अजूनही खेड्यापाड्यामध्ये असे प्रयोग लोक करताना दिसतात. माऊलींनी हा दृष्टांत थोडासा प्रतिकात्मक रूपात थोडासा बदल करून इथं वापरलेला आहे. माऊली सांगतायत की हे जे विकार आहेत हे विकार कशा प्रकारे काम करतात, तर जेणे सत्याचा भोकसा काढिला. भोकसा शब्दाचा अर्थ आहे कोथळा. यांनी सत्याचा भोकसाच काढून टाकला, कोथळाच बाहेर काढून टाकला. या संबंध विश्वामध्ये जे सत्य आहे ते सत्यच या विकारांनी काढून टाकलं. जे खरं आहे
ते खरंच या विश्वामधून या विकारांनी काय केलं, गायब करून टाकलं. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला. आणि ते सगळं जे सत्य आहे ते सगळं बाहेर काढून त्याच्यामध्ये अकृत्य तृणकूट भरलं. तृणकुटा शब्दाचा अर्थ आहे गवताचा पेंढा. म्हणजे त्या रिकाम्या जागी जिथं सत्य असायला हवं ते सत्य काढलं गेलं आणि तिथं गवताचा पेंडा भरला गेला. तो दंभू रूढविला जगी. आणि या प्रकारे दंभ या जगामध्ये रूढ झाला. दंभ म्हणजे काय? दंभ आणि माऊलींनी दिलेला दृष्टांत याची जर नीट तुलना केली तर माऊलींचा दृष्टांत आपल्याला अधिक स्पष्टपणे कळेल. ज्या प्रकारे त्या जीव गेलेल्या वासराच्या कातड्याचा आधार घेऊन त्या कातड्यामध्ये गवत वगैरे बाकीचे पदार्थ भरून, कापूस भरून, भुसा भरून, काही भरून ज्या प्रकारे त्या गाईचं वासरू त्या गाईच्या समोर ठेवावं, त्या गाईच्या वासरामध्ये जीव नाहीये. तो भ्रम आहे त्या गायीसाठी निर्माण केलेला, पण त्या गायीला त्या गोष्टी माहिती नाहीत. अगदी त्या पद्धतीनं या विकारांनी काय केलं, या दंभानं काय केलं, तर या दंभानं या सबंध विश्वातलं सत्य काढून टाकलं, सत्व काढून टाकलं आणि त्या सत्वाच्या जागेवर असत्य भरलं. आणि या असत्यालाच सत्य मानून जगण्याची लोकांमध्ये वृत्ती वाढवली. माऊलींचा हा दृष्टांत आजच्या काळातल्या लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात लागू पडताना आपल्याला दिसतो. या जगामध्ये लोकांना सत्य सत्य वाटत नाही. सत्याची कीर्ती या जगात राहिली नाही. लोकांना असत्यच सत्य वाटायला लागतं. जे खोटं आहे तेच खरं वाटायला लागतं. म्हणून सगळे जण खोट्याच्या मागं पळताना आपल्याला दिसतात. खऱ्याच्या मागं कुणी धावताना दिसत नाही. हे सगळं या विकारांनी केलं आणि त्या विकाराचं नाव आहे दंभ. दंभ म्हणजे दाखवणं, आतून नसणं. आतमध्ये भावना नाही, भक्ती नाही, परमार्थ नाही, श्रद्धा नाही, पण वरून वरून आपण भक्त आहोत, आपण श्रद्धावान आहोत असं दाखवायचा प्रयत्न करायचा. याला दंभ म्हणतात. आणि या दंभाची कीर्ती वाढली. लोकांना खरा पारमार्थिक नको आहे, लोकांना दांभिक लोकच आवडायला लागतात. जो अवडंबर करतो असं दिसतं. दुर्दैवानं धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा साधू कोणता, मोठा कीर्तनकार कोणता, मोठा कथाकार कोणता, तर ज्याच्याकडं मोठी गाडी आहे, जो 4 चाकीमध्ये फिरतो. विमानात एखादा कथाकार जर तुमच्या कथेला आला तर मग तर तो कथाकार म्हणजे खूप मोठा श्रेष्ठ कथाकार मानला जातो. मग एखादा कथाकार बिचारा बसनं, एसटीनं किंवा डमडम वगैरे गाडीनं जर आला तर त्या कथाकाराला महत्त्व दिलं जात नाही. कथाकाराची श्रेष्ठता त्याच्या दांभिकतेवर अवलंबून आहे. तो कपडे किती चांगल्या दर्जाचे वापरतो, ही दांभिकता आहे. केवळ दाखवणाऱ्याचीच ती दांभिकता आहे असं नाही. त्या दांभिकतेला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे. तो दंभू रूढविला जगीही. या सगळ्या जगामध्ये दंभ रूढ झालेला आहे. दाखवणाऱ्याला महत्व आहे. जे दिसतं त्याला महत्व आहे. जो कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असा कसं तरी महागड्या गाडीने येतो, सोबत लवाजम आहे. मी तर काही कीर्तनकारांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड पण बघितले, बाउन्सर पण बघितले. कीर्तनकाराला बाउन्सर ठेवायची गरज पडते, पण बाउन्सर असलेला कीर्तनकार म्हटलं की मग त्याचं महत्व अजून वाढतं. या दंभानं या असत्याची कीर्ती या जगामध्ये वाढवली. जो दाखवतो तो श्रेष्ठ असं मानण्याची वृत्ती लोकांचीही झाली आणि परिणामी त्या साधूचीही झाली. जे कोणताही मोबदला न घेता कीर्तन करणारे आहेत, अशा कीर्तनकारांना कधीच मोठ्या अशा व्यासपीठांवर बोलवलं जात नाही की बिचारे हे कीर्तनकार काही मानधन वगैरे घेत नाहीत. घेत असले तरी येण्या जाण्याचं तिकीटच घेतात. मग अशा कीर्तनकाराला मोठ्या एखाद्या कार्यक्रमामध्ये तारीख मिळत नाही.
जो कीर्तनकार जास्त तारीख म्हणजे पैसे घेईल तेवढ्या मोठ्या कार्यक्रमात त्याला बोलवलं जातं. कारण तो दंभूर उडविला जगी, दांभिकतेनं, दंभानं या जगामध्ये स्वतःची कीर्ती प्रस्थापित केलेली आहे आणि म्हणून तो दंभच लोकांना आवडायला लागलेला आहे. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. अर्थात या कामक्रोधांनी शांतीरूपी पतिव्रता स्त्रीस लुबाडून त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगिनीला शृंगारले व तिच्याकडून साधूंचे समुदाय भ्रष्ट केले. साध्वी शांती नागविली, साध्वी अशा स्वभावाची जी शांती आहे, साध्वी शब्दाचा अर्थ आहे पतिव्रता. इथं साध्वी शब्दाचा अर्थ पतिव्रता दिलाय, पण आपण साध्वी हा शब्द जी संन्यासी आहे, ब्रह्मचारिणी आहे, जी ज्ञानी आहे, जी साधनारत आहे, अशा विभूतीला आपण साध्वी म्हणतो. पतिव्रता म्हणजेच साध्वी असं नाही. आपण लोकांमध्ये जो साध्वी शब्द वापरतो तो याही अर्थानं वापरला जातो, कारण संन्याशी असलेल्याही अनेक महिला साध्वी म्हणून ओळखल्या जातात. तर अशा साध्वी असलेल्या शांतीला नागविली, शांतीला नागवून टाकलं, शांतीचे सगळे कपडे काढून टाकले, त्या शांतीला बेअब्रू केलं. लोकांना शांती आवडत नाही, गर्दी आवडते, गोंधळ आवडतो, गजबजाट आवडतो. परमार्थ साधना ही शांत अशा वातावरणात व्हायला हवी. शांत अशा वातावरणात खरी साधना होते, शुद्ध साधना होते. मी पारमार्थिक क्षेत्रातल्या विकारांचं वर्णन करतोय, विकारांच्या क्षेत्रातल्या विकारांचं तर वर्णन बाजूलाच ठेवा. ते तर त्यांचे हक्काचे ठिकाण आहेत. व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये विकार सशक्त बनतात, यात कोणतंही नवल नाही. पण अध्यात्माच्या साधनेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे विकार कसे शिरलेले आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर मग यांचं सामान्य व्यावहारिक वगैरे जगतातलं वावरणं सहज आपल्या लक्षात येऊ शकतं. या विकारांनी काय केलं तर शांतीला नागवून टाकलं. जिथं शांती असायला हवी ती शांतीच नष्ट करून टाकली. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. इथं पुन्हा मौलींनी जातीवाचक शब्द वापरलेला आहे. मायारूपी मांगिनीला त्यांनी शृंगारिलं, सुशोभित केलं, साध्वीला नग्न केलं, साध्वीचे सगळे वस्त्रालंकार काढून घेतले आणि ते मांगिनीला दिले. इथं पुन्हा याच अर्थानं आपल्याला घ्यायचं आहे की ज्या स्त्रीला शृंगारायला नको तिचा शृंगार केला, जिला शृंगारायला हवं तिचा शृंगार केला नाही. फक्त एवढ्या मर्यादित अर्थानं आपण हा अर्थ घ्यायचा आहे. तिये करवी विटाळविली साधू वृंदे, आणि तिच्याकडून सगळ्या साधू वृंदांना विटाळ करून टाकलं. कुणाकडून? मायेकडून. मायेनं सगळ्या साधू वृंदांना विटाळून टाकलंय. माऊलींनी 13व्या शतकामध्ये हे वर्णन केलंय. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आजच्याही काळामध्ये ही गोष्ट बऱ्याच प्रमाणामध्ये लागू पडते. साधू लोकांना या मायेनं विटाळून टाकलंय. साधू लोकांनाही या मायेनं वेष्टीत करून टाकलंय. स्वतःला मोठा साधू म्हणून घेणाराही माया वेष्टीत झालेला आहे. तोही दांभिक झालेला आहे. तोही कोणत्या तरी लौकिक प्रलोभनामध्ये अडकून पडलेला आहे असं आपल्याला चित्र दिसतं. म्हणजेच मायेला विटाळ करून टाकला. मायेचा विटाळ या लोकांनी केला. साधू वृंदांना सुद्धा विटाळ आणला. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. अर्थात यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व इंद्रिय निग्रहाची जिवंतपणीच मान मुरगाळून टाकली. माऊलींनी प्रतिकात्मक रूपामध्ये या विकारांनी जो हैदोस घातलेला आहे या लोकांमध्ये, मानवी मनामध्ये,
तो सगळा विकारांचा हैदोस माऊलींनी इथं मांडलेला आहे. यांनी काय केलं, ही विवेकाची त्राय फेडिली. त्राय शब्दाचा अर्थ आहे आश्रय. विवेकाची त्राय फेडिली, विवेकाचा आश्रयच नष्ट करून टाकला. जो विवेक सत्य असत्य, खरं खोटं, चांगलं वाईट दाखवतो, अशा विवेकालाच यांनी नष्ट करून टाकलं. या विवेकाचा आश्रयच नष्ट करून टाकला. विवेकाचा आश्रय असतो विचार. यांनी तो विचारच नष्ट करून टाकला. विचारच लोक करायला तयार नाहीत. थोडासा जरी विचार केला ना तर सत्य असत्य गोष्टी कळायला लागतात. विचार करत नाहीत लोक. खरा परमार्थ कोणता? साधू संतांनी काय सांगितलंय, देवानं काय सांगितलंय, आपले धर्मग्रंथ काय सांगतात, खरी भक्ती कोणती, खरी श्रद्धा कोणती, जिच्यामध्ये दिखाऊपणा नाही, जिच्यामध्ये साधेपणा आहे, जो साधा सरळ राहतो त्याचंच वर्णन साधू संतांनी केलं. ज्याला कोणत्याही प्रकारचा मोह नाही, जो आर्थिक मोह बाळगत नाही, कुणी त्याला मदत दिली वगैरे तर त्याकडे तो नकार देतो, तो खरा भक्त. पण हा विचारही आपण करत नाही. माझं आवाहन आहे, एखाद्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम असेल, कीर्तनकारांच्या तारखा घेण्यासाठी बैठक बसली तर त्या बैठकीमध्ये जे विषय निघतात, कोणत्या कीर्तनकाराची तारीख घ्यायची, लोकांच्या समोर विषय काय असतो, कीर्तनकाराची श्रेणी किंवा कीर्तनकाराचा अधिकार कशाच्या आधारावर ठरवला जातो, त्याच्या कीर्तनाला लोक किती येतील, त्याच्या कीर्तनाला लोकांचा प्रतिसाद किती मिळेल, त्याचा लवाजमा, त्याचा थाटमाट, या गोष्टीचा आधी विचार होतो. एखादा कीर्तनकार साधा सुद्धा निर्मळ मनाचा, कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा नसलेला, त्या कीर्तनकाराला सर्वश्रेष्ठ जागा द्यायला हवी, पण ती कितपत दिली जाते? विचारच लोकांनी हरवून टाकलाय. ही विवेकाची त्राय पडेल. कारण ही माया जिथं जिथं जाते तिथं तिथं ती हा हैदोस घालते. तिनं विवेकाचं जे ठिकाण आहे विचार, तेच काढून टाकलंय. विचारच करू देत नाही. वैराग्याची खाल काढली, वैराग्याची त्वचाच काढून टाकली, कातडीच काढून टाकली, साल काढून टाकली. वैराग्यच ठेवलेलं नाही. वैराग्य लोकांना दाखवावंही वाटत नाही. एवढं अवैरागी असणं प्रचलित झालंय लोकांमध्ये. ज्या व्यक्तीनं वैराग्यवान असायला हवं तोही व्यक्ती आता वैराग्यवान राहिलेला नाही. कारण या मायेनं, या विकारांनी त्याची सुद्धा खाल काढून टाकली. जितया मान मोडिली उपशमाची. उपशम शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय निग्रह. उपशम, इंद्रियांना जी गोष्ट आवडते त्या गोष्टींपासून इंद्रियांना परावृत्त करणं, दूर करणं, त्याला आपण उपशम म्हणतो. विकार हे या इंद्रियांचे आवडते विषय आहेत. विषयांमध्ये रमणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. पण या इंद्रियांना विषयांमध्ये रमण्यापासून परावृत्त करणं, त्यांच्यावर संयम ठेवणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं, त्याला म्हणतात उपशम. पण या उपशमाची जितया मान मोडली, जिवंतपणेच मान मोडून टाकली या विकारांनी. म्हणजेच काय, इंद्रिय निग्रह हा विषयच त्यांच्या मनामध्ये राहिला नाही. जे मनात येईल, जे विकारांमध्ये वावरावं वाटेल ते वावरणं, असं या मायेनं आणि या विकारांनी करून टाकलंय. ही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडोनिया. अर्थात यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनोदस्त केले व आनंदरूपी लहान रोपटी उपटून टाकली.
या विकारांनी काय काय केलं ते माऊली पुढे सांगतायत. ही संतोष वन खांडिले. खांडिले शब्दाचा अर्थ आहे तोडून टाकले. यांनी संतोष आनंद नावाचं वनच संपवून टाकलं. आनंदच राहिला नाही. ना पारमार्थिक माणूस आनंदी दिसतोय, ना व्यावहारिक माणूस आनंदी दिसतोय. व्यावहारिक माणसाच्या जीवनात आनंद नाही राहिला. म्हणून तर आपण याला कलियुग म्हणतो. कलियुगामध्ये आनंदाचा अनुभव कोणालाच येत नाही. कारण या मायेनं आनंदाचा अनुभवच कोणाला येणार नाही अशी परिस्थिती करून टाकली. ही संतोष वन खांडिले. आनंद नावाचं वन यांनी नष्ट करून टाकलं, तोडून टाकलं, संपवून टाकला आनंद. काहीही करा, लोकांच्या अनुभवाला आनंद येत नाही, समाधान येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत. म्हणून समस्या सोडवणाऱ्यांची दुकानं चालतायत. काही महाराज लोकांनी दुकाने टाकलीत, काही डॉक्टर लोकांनी दुकान टाकलीत, काही मानसोपचार तज्ज्ञांनी दुकानं टाकलीत. या सगळ्या लोकांकडून दुकानं चालतायत. लोकांना आनंद देण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. पण आनंद कसा कमवायचा हे शिकवणाऱ्यांनाही आनंदाचा अनुभव येत नाहीये. त्यांनाही माहिती नाही आनंद कशात आहे. जगाला सांगतायत ते आनंद कशात आहे हे, पण त्यांना त्या आनंदाचा अजून अनुभव आलेला नाही. कारण या विकारांनी आनंदाचा नायनाट करून टाकलेला आहे. आनंदाचं वनच या लोकांनी समूळ नष्ट करून टाकलंय. धैर्य दुर्ग पाडिले. धैर्य नावाचा दुर्ग यांनी नष्ट करून टाकला. लोकांमध्ये धीर राहिला नाही. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी. हळद पिलं की लगे गोरं व्हायची इच्छा असते लोकांना. पारमार्थिक क्षेत्रात आलेल्या लोकांनाही आपल्याला या परमार्थाचं फळ कधी मिळेल अशी अपेक्षा असते. एखाद्या माणसानं नवीन नवीन काही पारमार्थिक गोष्टी सुरू केल्या, नवीन नवीन माळ घातली, नवीन नवीन मंदिरात जायला लागला, नवीन नवीन भजन शिकला की लगेच त्याची इच्छा असते, महाराज आता देव कधी भेटेल, मला समाधान कधी मिळेल. संयम, धैर्य ही गोष्ट आता राहिली नाही. धैर्य ठेवायची इच्छा राहिली नाही. अध्यात्म असं सांगतं की एखादी गोष्ट तुम्हाला फळायची असेल, एखादी गोष्ट तुम्हाला मिळायची असेल, मिळवायची असेल, त्याच्यासाठी किमान 12 वर्ष साधना करावी लागते. 12 वर्ष. तुम्ही 12 वर्ष एकच गोष्ट निष्ठेनं केली तर ती गोष्ट तुम्हाला फळते. कोणतीही साधना करा, सलग 12 वर्ष करायची, ती गोष्ट तुम्हाला फळते. पण एवढा संयम कुणाकडे राहिला नाही, एवढं धैर्य कुणाकडे राहिलं नाही. व्यवहारामध्ये शिरलेल्या लोकांनाही वाटतं व्यवसाय सुरू केला की लगे फायदा मिळाला पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, लगेच मिळाली पाहिजे. शिक्षण संपलं, नोकरी मिळाली पाहिजे. थोडा परमार्थ सुरू केला की देवच मिळाला पाहिजे. थोडं काही कुणाचं काही ऐकलं की आपल्यालाही असं बोलता यायला पाहिजे. 2-4 ग्रंथ वाचले की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. संयम, धैर्य या गोष्टी राहिल्या नाही. धैर्य दुर्ग पाडिले. धैर्य नावाची दुर्ग, धैर्य नावाचे किल्ले या लोकांनी पाडले. आनंद रोप सांडिले उपटोनिया. इथं संतोष आणि आनंद अशा वरून वरून समान वाटणाऱ्या 2 गोष्टी माऊलींनी एकाच ओळीमध्ये सांगितलेल्या आहेत. संतोष वेगळा आणि आनंद वेगळा. संतोष मानण्यावर असतो, आनंद आतून येत असतो. संतोष म्हणजे मानणं. लोकांना मानणंही राहिलं नाही आणि आतूनही नाही. म्हणजे बाहेरूनही समाधानी नाहीत आणि आतूनही समाधानी नाहीत. समाधान आपण ज्याला म्हणतो की जे मिळालंय त्यामध्ये तृप्त राहणं, जे मिळालंय त्याचा समाधान भावनेनं आनंद घेणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान ठेवून
जसं परमात्म्याने ठेवले तसं राहता येणं म्हणजे संतोष. म्हणून संतोष ही थोडीशी बाह्य गोष्ट आहे. जे देवानं दिलंय, जे काही मिळालंय आपल्याला आपल्या प्रारब्धानं, मागच्या जन्मात जे कर्म केले त्याच्यानी जे मिळालंय ते मिळालंय. जे मिळालंय त्यात आनंदानं राहायचं, समाधानानं राहायचं. आणि आनंद ही आतून येणारी गोष्ट आहे. बाहेरून येणारा संतोष तर राहिलाच नाही, पण आनंद सुद्धा राहिला नाही. आतून जो आनंद बाहेर येतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आतही आनंद, बाहेरही आनंद, आनंदच आनंदाचा अंग झालेला आहे. हा जो आध्यात्मिक अनुभव आहे, हा जो आतला आनंद आहे, हा आनंदही संपून टाकलाय. आनंद रूप सांडिले उपडून या विकारांनी तो आनंद रूपी रोपच यांनी उपटून टाकलाय. कुणी? या विकारांनी. हे विकारना आतून आनंद मिळवू देतात, नाही बाहेरचा आनंद मिळवून देतात. दोन्ही प्रकारचा संतोषही यांनी नष्ट केला, आनंदही या विकाराने नष्ट केला. ही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. अर्थात यांनी ज्ञानाची रोपे उपडली, सुखाची भाषा पुसून टाकली व अंतःकरणात त्रिविध तापाचे निखारे पसरवले. ही बोधाची रूपी लुंचिली. लुंचिली शब्दाचा अर्थ आहे उपटली. ही बोधाची रोपे लुंचिली. बोध खूप सुंदर शब्द आहे, बोध. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात, तिथेही मौलींनी बोध शब्द वापरलाय. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. ज्याला साधुत्वाचा बोध झाला, साधू ही एक वृत्ती आहे, संतत्व ही एक अवस्था आहे, तिचा ज्याला बोध झाला, नुरोनिया ठेला, तो स्थिर झाला, जागेवरच थांबला, आता प्रवास राहिला नाही. म्हणून बोध शब्द खूप महत्वाचा आहे. बोध शब्दाचा अर्थ काय? मी कोण आहे याचं ज्ञान, मी कोण आहे याची जाणीव, मी कोण आहे याचा साक्षात्कार म्हणजे बोध. तोच कोणाला होत नाही. मी कोण आहे या गोष्टीचा शोध घेण्याची इच्छाच कोणाची राहिली नाही. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरच शोधण्याची कोणाची इच्छा राहिली नाही. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, असं माऊली म्हणतायत. पण मी कोण आहे याचा विचारच लोकांच्या मनात येत नाही. त्यांनी ठरवून टाकले मी म्हणजे कोण. मी ज्ञानेश्वर भोसले, कुठला? वानगावला राहणारा, मूळ गाव कुठलं? नांदेडचा, वगैरे वगैरे. मी माझी ओळख करून ठेवली. हेच मी माझ्याबद्दल जगाला सांगतो, स्वतःलाही सांगतो की मी हा आहे. पण खरंच मी हा आहे का याचा विचार आपण करत नाहीत. याच्या पलीकडे आपण आहोत, आणि याच्या पलीकडं जे आपलं अस्तित्व आहे, याच्या पलीकडचं जे आपलं असणं आहे, त्याचं दर्शन म्हणजे बोध. जे नाव मी मला दिलंय ते नाव मी मला दिलेलं नाही, लोकांनी मला दिलेलं ते नाव आहे. आणि ते नावही या शरीराला दिलेलं आहे, आणि या शरीराला सुद्धा शरीर जन्माला आल्यानंतर दिलेलं नाहीये. शरीर जन्माला आलं तेव्हा त्याला नुसतं बाळ 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 असं किंवा पिल्लू वगैरे नाव देतात. थोडा मोठा झाला, काही महिन्याचा झाला की त्याचं नाव ठेवतात. ते नाव आणि हे शरीर यांचा जो संबंध आहे ते यादृच्छिक आहे, योगायोगानं आलेला आहे. योगायोग. या शरीराला ज्ञानेश्वर नाव दिलं, हा योगायोग आहे. त्यावेळी घरच्यांना ज्ञानेश्वर असं नाव सुचण्याऐवजी दुसरं काही सुचलं असतं तर ते नाव या शरीराला चिकटलं असतं आतापर्यंत. त्या क्षणिक काही काळापुरत्या योगायोगामुळं या शरीराशी ते नाव चिकटलं, आणि मी या भ्रमामध्ये जगतोय की हे नाव म्हणजे माझं आहे, ते नाव म्हणजे मी आहे, हे शरीर म्हणजे मी आहे, हाही मोठा भ्रम आहे.
पण लोक यातच जगण्यातच सार्थकता मांडतात. एवढंच पुरेसं आहे. याच्या पलीकडं काही शोध घेण्याची, जाणून घेण्याची, विचार करण्याची लोकांची इच्छा नाही. म्हणून बोधाची रोपे लुंचिली. लोकांना बोध घेण्याची इच्छाच नाही. माझं स्वरूपच बघण्याची इच्छा नाही. आत्मज्ञानाची चर्चाही जरी कुणी करायला गेला तर त्या चर्चा करणाऱ्याकडे सगळे दुर्लक्ष करत आहेत. आत्मचर्चा दुर्मिळ झालेली आहे. का तर या विकारांनी बोधाची रोपे लुंचून टाकली, तोडून टाकली. म्हणून सुखाची लिपी पुसली, सुखाची भाषाच या लोकांनी पुसून टाकली. आता सुखाची लिपी पुसली या नुसत्या 3 शब्दांवर खूप बोलण्यासारखं आहे. सुखाची भाषा पुसणं. सुख म्हणजे काय? माझा खरं तर PhDचा प्रबंधच या विषयावर होता. सुख म्हणजे काय? सुख कशात आहे? सुखाचा शोध. मी मागच्या महिन्यामध्ये काही पुस्तक प्रकाशनाला घेतली. माझ्या PhDच्या प्रबंधाची ती पुस्तकं. त्यातल्या एका पुस्तकामध्ये मी भारतीय सुखचर्चा असं त्याला नाव दिलं. त्या पुस्तकामध्ये चार्वाकापासून ते आचार्य रजनीशांपर्यंत सगळ्या लोकांनी सुखाच्या संदर्भात काय काय मतं मांडलेली आहेत भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये. सगळे भारतीय दर्शनशास्त्रकार, दार्शनिक काय म्हणतायत, चार्वाकाचं म्हणणं काय, शंकराचार्यांचं म्हणणं काय, पतंजलींचं म्हणणं काय, रामानुजाचार्यांचं म्हणणं काय, मध्वाचार्यांचं म्हणणं काय, अशा अनेक दार्शनिकांच्या सुखाच्या चर्चेचं त्याच्यामध्ये मत घेतलं. बौद्धांचं मत, जैनांचं मत, या सगळ्यांची मतं त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि शंकराचार्यांचं मत, मग त्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळकांचं मत, याच्या संदर्भातलं काय सुखाच्या, ती सगळी चर्चा. पण ही सगळी चर्चा बारकाईनं अभ्यासल्यावर लक्षात येतं की खऱ्या शुद्ध सुखाची चर्चा या सगळ्या लोकांनी केली. पण अलीकडच्या काळामध्ये त्या सुखाचा शोध किती लोक घेतात? त्या सुखचर्चेची चर्चा किती लोकांनी केली? मी जेव्हा ते संशोधनाला बसलो, जेव्हा आश्चर्याची गोष्ट की एकाही माणसाने या विषयावर आतापर्यंत PhD केलेली नव्हती, संशोधन केलेलं नव्हतं. एका पुण्यातरी विद्यार्थ्यानं तत्वज्ञान विभागात नीतिशास्त्रावर काहीतरी MPhil केलेली प्रबंधिका मला मिळाली. नीतिशास्त्र म्हणजे सुखवादाच्या थोडी जवळ जाणारा तो विषय. म्हणजे सुखाचा शोध घेण्याची लोकांमध्ये इच्छा तितकीशी राहिली नाही. सुखाचा शोध घेण्याची मानसिकताही लोकांची राहिली नाही. का तर लोकांनी काही एक सुखाच्या कल्पना मांडल्या, त्यालाच सुख मानून त्यात ते रमायला लागले. दुसरं मी प्रकरण केलं होतं पाश्चात्य सुखचर्चा. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये हेडॉनिझम नावाची एक कन्सेप्ट आहे. त्याला मराठीमध्ये सुखवाद म्हणतात. पाश्चिमात्यांनी भरपूर चर्चा केली सुखाची. तिकडं एपिक्युरस, एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, जेरेमी बेंथॅन, जॉन स्टुअर्ट मिल, जेम्स मिल वगैरे इंग्रजी अभ्यासकांनी सुद्धा सुखाच्या संदर्भात बरीचशी चर्चा केली. ती चर्चा मी त्याच्यात मांडली. त्या चर्चेहूनही कळालं की या लोकांना खऱ्या सुखाबद्दल अजूनही कळलेलं नाही. खऱ्या सुखाची झलक कळलेली आहे. खरं सुख म्हणजे काय याची चाहूल लागलेली आहे, पण त्याच्या अंतिम स्वरूपापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. आणि मग वारकरी संतांची सुख संकल्पना, असं मी 3रं पुस्तक केलं. त्याच्यामध्ये वारकरी संतांनी सुख या संकल्पनेबद्दल काय मत मांडले, वारकरी संतांना सुख कशात दिसतंय, त्यांची सुखाची संकल्पना त्याच्यामध्ये मांडली. परंतु लोकांना ते सुख वाटत नाही, कारण विकारांनी सुखाची लिपी पुसली, सुखाची भाषा नष्ट करून टाकली.
सुखाची भाषाच बदलून टाकली. जे सुख नाही त्याला लोक सुख मानायला लागली. नवे नवे ज्याला संतांनी दुःख म्हणून वर्णिलं त्या गोष्टीला लोक सुख म्हणायला लागली. का तर या विकारांनी सुखाची लिपी पुसिली. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. अंतःकरणात त्रिविध तापाचे निखारे यांनी पसरून टाकले. त्रय, तापत्रय. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या तापांचं वर्णन आपल्याला अध्यात्मामध्ये, शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. या तापत्रयाची आग त्यांनी जिव्हारी घातली. सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा ताप आहे, त्रास आहे. शारीरिक तरी त्रास आहे लोकांना, नाहीतर मानसिक तरी त्रास आहे, नाहीतर आध्यात्मिक तरी त्रास आहे. आध्यात्मिक त्रासही खूप लोकांना आहे. शारीरिक त्रास, माझ्या माहितीप्रमाणे काही वर्षापूर्वी साधारण एक 17 ते 18,000 रोगांची संख्या होती. त्याच्यात अलीकडच्या काळात प्रचंड रोगांची संख्या वाढली. बरीच भर पडली त्या रोगांमध्ये. रोग वाढायला लागलेत वेगवेगळ्या प्रकारचे, विचित्र प्रकारचे रोग व्हायला लागलेत लोकांना. जुन्या काळामध्ये काही विशिष्ट प्रकारचे रोग होते, विशिष्ट प्रकारचा आजार व्हायचा, तेवढा आजार झाला की माणूस मरायचा. आता एखादा माणूस मेला की तो कोणत्या आजारानं मेला हे जेव्हा कळतं तेव्हा आश्चर्य वाटतं की हाही आजार आहे या जगात. असले आजार वाढलेत. नवनवीन आजार येत असतात, तेही आपण आजार ऐकत असतो वेळोवेळी, वारंवार. शारीरिक व्याधी आहेत, मानसिक आहेत. काही वर्षांपूर्वी मानसोपचार तज्ज्ञ ही दुर्मिळ गोष्ट होती. हजारो डॉक्टरांमध्ये एखादा मानसोपचार तज्ज्ञ असायचा. आताच्या काळात सगळ्यात जास्त वैद्यकीय क्षेत्रात चालणारा डॉक्टर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ. कारण मानसिक रुग्ण वाढलेत. मुलांमध्ये मानसिक रुग्णता वाढली, पालकांमध्ये वाढली, सगळ्यांमध्ये मानसिक रुग्णता वाढलेली आपल्याला दिसते. मुलांमध्येही. मी तर चांगल्या चांगल्यांच्या घरातल्या मुलांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेताना बघितलं. कारण सगळं मिळालंय पण मानसिक समाधान नाही, मानसिक विकार जडलेत. कारण काय आहेत ते सोडा, पण या विकारांनी काय केलं, शारीरिक व्याधी जन्माला घातल्या, मानसिक व्याधी जन्माला घातल्या, आध्यात्मिक व्याधी सुद्धा जन्माला घातल्या. साधना करणाऱ्यांनाही साधनेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या विकारांची संख्या अलीकडे वाढलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून माऊली म्हणताय, जिवारी आगी सुदली तापत्रयाची, हे अंगात व घडले जीवीची आथी जडले, परी नातुडती गिंवसिले ब्रह्मादिका. अर्थात यांची शरीराबरोबरच उत्पत्ती असून हे अंतःकरणाचे स्वरूपच होऊन बसले आहेत, परंतु शोध करू जाता ब्रह्मदेवालाही हे सापडत नाहीत. माऊलींनी या विकाराचं अतिशय गंभीर असं स्वरूप सांगितले. विकारांचं सगळ्यात गंभीर स्वरूप म्हणजे त्यांचं अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी स्थिर होणं. आणि विकार जेव्हा अंतःकरणात स्थिर होतात त्या जीवात्म्याला मग मुक्ती नाही, शांती नाही. हे अंगात व घडले जीवीची आथी जडले, हे आधी शरीरावर आले, शरीरानंतर हे आत्म्यात शिरले, अंतःकरणात शिरले, आत शिरले. परी नातुडते गिंवसिले, त्यांना शोधायला गेलं तर ब्रह्मादिकांना सुद्धा हे विकार सापडत नाहीत. अशा आत जाऊन ते लपतात. कोणत्याही माणसाला विचारा, तुझ्यात विकार आहेत का? तो म्हणतो नाही, माझ्यात विकार नाही, मी निर्विकार आहे.
आपल्यातले दोष आपल्याला दिसत नाहीत. कोणत्याही व्यक्तीला विचारा, तो आपल्या असण्याचं समर्थनच करत असतो. विशेषतः आध्यात्मिक पारमार्थिक लोकांकडून हे खूपदा घडतं. त्यांच्याकडून काही चुकीचं जरी घडत असलं तरी त्या चुकीचंही समर्थन त्यांच्याकडे असतं, कारण त्यांच्यातलेच दोष त्यांना दिसत नाहीत. सामान्याचं जाऊ द्या, ब्रह्मादिकांना सुद्धा हे दोष दिसत नाहीत. ब्रह्मादिकांमध्येही विकार आहेत, पण ब्रह्मादिकांनाही त्यांच्यातले विकार दिसत नाहीत. अशी कमाल या विकारांनी केलेली आहे, या दोषांनी केलेली आहे. काम, क्रोध, मोह, तृष्णा, दंभ, अविवेक, अज्ञान या सगळ्या विकारांनी इतकी सूक्ष्म अशी अंतःकरणात जागा निर्माण केली की हे विकार ब्रह्मादिकांना सुद्धा दिसत नाही. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणून प्रवर्तसे महामारी सावरतीना. अर्थात हे जीवाच्या जवळ व वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीत बसत असल्यामुळे इतके शिरजोर झाले आहेत की हल्ला करावयास उठले असता महाप्रलयाकडूनही आवरले जात नाहीत. हे विकार स्थिर झालेले आहेत. एकदा विकारांना जागा दिली की हे विकार हळूहळू पाय पसरवायला लागतात. इतके पाय पसरवतात. परीक्षित राजाची खूप सुंदर कथा आहे. श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाच शुकाचार्यांनी ती कथा सांगितलेली आहे. शौनकादी ऋषींनी सांगितलेली कथा, शुकाचार्यांनी सांगितलेली कथा सुरुवातीला आलेली आहे की परीक्षित राजा हा पुण्यवान राजा होता. त्याच्या मनात पाप शिरायला जागाच नव्हती. कधी कुणाबद्दल त्याच्या मनात वाईट विचार कधीच आला नाही. पण एके दिवशी त्या परीक्षित राजानं त्याच्या कपाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे मुकुट होते आणि त्या मुकुटापैकी एक सोन्याचं मुकुट शिशुपाळाचं होतं आणि त्याचं मुकुट या परीक्षित राजानं घातलं. आणि या परीक्षित राजानं त्याच्या आधी कलियुगाला जगण्यासाठी मदिरा म्हणजे सोनं अशा काही जागा दिल्या होत्या. त्यात सोनं ही एक कलियुगाला राहण्यासाठी दिलेली जागा होती. आणि ते सोन्याचं मुकुट मस्तकावर घेतल्याबरोबर कली परीक्षितीमध्ये शिरला आणि शृंगी ऋषी तपाला बसलेले होते. परीक्षित राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. त्यानं त्या ऋषींना बघितलं आणि तिथं पडलेला एक मेलेला साप त्या साधूच्या गळ्यामध्ये टाकला. कारण पाणी मागितलं. ते साधू समाधीत होते. त्यांनी पाणी दिलं नाही कारण ते समाधीच्या बाहेर आलेच नाहीत. आणि त्याच्या मनात तर पाप शिरलेलं होतं. कारण मस्तकावर जे सोनं होतं ते एका राक्षसी वृत्तीच्या माणसाचं होतं. शिरला कली, शिरला विकार, दुर्बुद्धी सुचली आणि त्याच ऋषीच्या मुलानं शाप दिला की ज्यानं माझ्या बापाच्या गळामध्ये हा मेलेला साप टाकला त्याला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा साप चावून त्याचा मृत्यू होईल. थोडीशी जागा दिलेली होती पण तो विकार कायमचा मनात घर करून गेला. विकारांना जागा दिली की विकार हळूहळू स्थिर होण्याचा प्रयत्न करतात. कलियुगाला थोडीशी जागा तेव्हा परीक्षितीनं दिलेली होती. आता कली पाप नाही अशी जागा नाही. सगळ्याच क्षेत्रात तो कली शिरलाय. आता तो सोन्यापुरता मदिरेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सगळ्या क्षेत्रात विकार शिरलेत. का? त्यांना जागा दिली म्हणून. चैतन्याचे शेजारी, हे चैतन्याच्या शेजारीच राहतात कारण यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही. विकारांना स्वतःचं स्वातंत्र्य नाही, स्वतंत्र अस्तित्व नाहीये या विकारांना. या विकारांना उभं राहण्यासाठी सुद्धा गुणांचा आधार घ्यावा लागतो.
कोणताही विकार विकार म्हणून जिवंत राहत नाही. विकाराला चांगला मुलामा चढतो. म्हणून लोक विकाराचं सुद्धा समर्थन करतात. का तर त्या विकाराला त्यांनी मुलामा तसा लावलेला असतो. एखाद्या माणसाला खूप राग येत असला की तो रागाचंही समर्थन करतो. नाही, मला माझ्या मनासारखं नाही झालं की राग येतो. अरे बाबा, राग येतो हे महत्वाचं, का येतो हे महत्वाचं नाही. विकारालाही लोक सजवतात. विकारांना सजवलं की विकार पुष्ट होतात आणि विकार विकार म्हणून कधीच जिवंत राहू शकत नाहीत. या जगातला कोणताही चोर मी चोर आहे असं सांगून चोरी करत नाही. चोराला सुद्धा चोरी करताना सज्जन असल्याचं दाखवावं लागतं. विकारी व्यक्ती सुद्धा विकारी म्हणून कधी जिवंत जगत नसतात, वावरत नसतात. आपण निर्विकार आहोत याच भूमिकेतून ते वावरत असतात. विकारांचं हे वैशिष्ट्य आहे. विकारांना चांगुलपणाच्या, सद्गुणाच्या कुबड्या घ्याव्या लागतात. त्याच्याशिवाय विकार जगू शकत नाहीत. म्हणून हे चैतन्याचे शेजारी. चैतन्यच नसेल तर हे जग जगणारच नाहीत. मायेला अस्तित्व कुणामुळं? चैतन्यामुळं. हे सगळे विकार म्हणजे मायाधिष्ठित आहेत. मायेच्या आश्रयानं जगणारे हे विकार आहेत. ती माया चैतन्याशिवाय नाही. कारण माया चैतन्याची सावली आहे. सावली ही ज्याची आहे त्याच्याशिवाय असू शकत नाही. माझी सावली माझ्याशिवाय असूच शकत नाही. माझ्या सावलीला माझ्याशिवाय अस्तित्व नाही. माझ्याशिवाय सावलीला अस्तित्व नाही. म्हणून माया चैतन्याच्या शेजारी राहते. माझी सावली जशी मला चिकटून राहते, माझ्या शरीराच्या जवळ राहते, तशी ही माया चैतन्याच्या शेजारी राहते. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी. हरी शब्दाचा अर्थ आहे पंक्तीला. ज्ञानाच्या पंक्तीला ही बसते. माया ही अज्ञानाच्या संगतीत कधीच बसते, ज्ञानाच्या संगतीत बसते. ज्ञानी लोकांनाही मोह होतो. ज्ञानी लोकांमध्येही विकार आपल्याला दिसतात. सामान्याला विकार जडतील यात काही नवल नाही. ज्ञानी व्यक्तीला हे विकार आपल्या नियंत्रणात घेतात. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. महामारी शब्दाचा आहे महाप्रलय. सावरतीना म्हणजे आवरत नाहीत. कारण काय आहे? वाईटाला चांगल्याचा आधार मिळाला की वाईट अजून वाढतं. म्हणून वाईटाला चांगल्याचा आधार मिळता कामा नये. एखाद्या चोराला, गुंडाला राजकीय आश्रय मिळाला, धार्मिक आश्रय मिळाला की तो वाईट माणूस अधिक बलवान होतो. त्याला राजकीय किंवा आध्यात्मिक धार्मिक आश्रय मिळाला नाही तर तो गुन्हेगार, मोठा गुन्हेगार बनू शकत नाही. मोठा गुन्हेगार व्यक्ती तेव्हाच बनते जेव्हा त्या व्यक्तीला राजकीय किंवा धार्मिक आश्रय मिळतो. म्हणून धार्मिक आणि राजकीय व्यक्तींनी एक काळजी घ्यायची असते. आपल्या आयुष्यात, आपल्या जगण्यात, वावरण्यात कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला आश्रय त्यांनी देता कामा नये. कारण या विकारांना एकदा असा आश्रय मिळाला की हे विकार पुष्ट होतात. आणि एकदा हे पुष्ट झाले की म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. मग महाप्रलय आला तरी हे सावरत नाहीत. कारण यांना पुष्ट केलं जात आहे. या मायेला चैतन्याचा आधार मिळाल्यामुळं, ही माया ज्ञानी लोकांच्या मध्ये वावरत असल्यामुळं. कारण बघा, सामान्य माणसं सुद्धा आपल्या विकारांचं समर्थन करताना बऱ्याचदा अशी उदाहरणं देतात. मला राग आला याच्यात काय आश्चर्य? त्या महाराजांना काही कमी राग आहे का? म्हणजे त्या महाराजांना राग आहे म्हणून मला राग येणं स्वाभाविक आहे असं लोक समर्थन करतात. म्हणून विकारांनी साधूच्या जवळपास फिरकू नये. म्हणजे साधूंनी विकारांना आपल्या जवळपास फिरकू देऊ नये. कारण विकार एकदा साधूला जडले की सामान्य माणसांना ते विकार सहजपणे प्रलोभित करू शकतात. सहज सामान्याला जाळ्यात अडकू शकतात. एवढा मोठा साधू असून त्याला त्या विकारानं सोडलं नाही, मी कोण आहे? म्हणजे विकार आत घ्यायला हा तयार, हा मोकळा.
म्हणून एकदा या विकारांना असं समर्थन मिळालं की ते सावरत नाहीत, आवरले जात नाहीत. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आते. अर्थात हे प्राण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात आणि न बोलतात अचानक जीवांना घेरतात. ह्या विकारांचं वैशिष्ट्य आहे, हे विकार स्वतः काहीच करत नाहीत, हे परपुष्ट असतात, परपोषी असतात. विकारांना स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ताकद, स्वतःचं सामर्थ्य नाहीये या विकारांकडं. विकारांना खतपाणी तेच घालतात ज्यांचा विकार घात करतात. आपल्याला वाटतं विकारांना आपण आश्रय दिलाय, पण खरं तर विकार आपल्याला नंतर आश्रयाला ठेवून घेतात. आपण त्यांचे गुलाम होतो. हे जळे विन बुडविती, पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात, न बोलता अडकवतात प्राण्यांना. कारण या विकारांमध्ये स्वतःचं कोणतंही सामर्थ्य नाही. त्यांची सगळी ताकद ही समोरच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांना जागा देत नाही तोपर्यंत ते तुमच्यात येऊ शकत नाहीत. विकारांना तुम्ही बोलवलं तरच ते येतात, नाहीतर विकारांमध्ये एवढं सामर्थ्य नाही की ते येऊन तुम्हाला जडतील. म्हणून माऊली म्हणतात जळे विन बुडविती, आगे विन पोळीती. पाण्यामध्ये किमान बुडवण्याचं सामर्थ्य आहे, आगीमध्ये चटका देण्याचं, जाळण्याचं सामर्थ्य आहे, पण या विकारांमध्ये ना जाळण्याचं सामर्थ्य आहे ना बुडवण्याचं सामर्थ्य आहे. कारण या विकारांमध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही. या विकारांना सामर्थ्य मिळतं आपल्यामुळं, चैतन्यामुळं, चैतन्याच्या सहवासामुळं. ज्ञानी लोकांच्या पंक्तीत ते बसतात म्हणून. आणि म्हणून हे विकार न बोलता कवळीती प्राणी आणते. काही न बोलता हे विकार प्राण्याला आपल्या अधीन करून घेतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी असे तरी वदती पैज घेऊन. अर्थात हे शस्त्राशिवाय आपले काम करून घेतात, दोरा वाचून बांधतात, ज्ञानांना तर पैजेने मारतात. सामान्याला हरवण्यात काही मोठा पुरुषार्थ नाही. मोठ्या पैलवानांनाच हे हरवतात. सामान्य लोकांसोबत विकार युद्धही खेळत नाहीत. जे ज्ञानी आहेत त्यांना पैज लावून ते हरवतात. शस्त्राशिवाय मारतात, दोऱ्याशिवाय, धाग्याशिवाय बांधतात. आणि जे ज्ञानी म्हणून घेणारे आहेत त्यांना तर पैज लावून हे विकार हरवतात. हे चिखले विण रोविती, पाशिके विण गोविती, हे कवणाजोगे न होती अंतवटेपणे. अर्थात हे चिखलाशिवाय रोवतात, जाळ्या वाचून अडकवतात व हे इतके आत घुसले आहेत की ते कोणाप्रमाणे आहेत हे सांगणेही मुश्किलीचे झाले आहे. या विकारांचं वैशिष्ट्य माऊलींनी सांगितलंय. एवढ्या बारकाईनं माऊलींनी काय या विकारांचं वर्णन केलंय? त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की विकारांचं स्वरूप कळल्याशिवाय साधना परिपुष्ट होत नाही. शत्रूंची माहिती असल्याशिवाय विजय मिळत नाही. शत्रूचे बारकावे माहीत असले पाहिजेत. शत्रू कोण आहे, शत्रूचे भावकी, गावकी, कुटुंब काय आहे, शत्रू कशा प्रकारे काम करतो, शत्रूचे पक्के दुवे कोणते, कच्चे दुवे कोणते, हे सगळं माहीत असलं पाहिजे तर विजय निश्चित होतो. हे विकार साधकाचे, मुमुक्षूचे, जिज्ञासूचे, भक्ताचे, उपासकाचे शत्रू आहेत. त्यांचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून माऊलींनी अतिशय सूक्ष्मपणे या सगळ्या विकारांचं वर्णन केलं. हे कशा प्रकारे वार करतात? चिखले विन रोविती, चिखलाशिवाय ते रोवतात. पाशिके विन गोविती, पाशिक म्हणजे पाश म्हणजे जाळं, जाळ्याशिवाय अडकवतात. विकारांकडे कोणत्याही प्रकारचं जाळं नाही तरी ते अडकवतात. हत्ती लहान असताना त्याला बारीक साखळी बांधली जाते. लहानपणी हत्ती ती साखळी तोडायचा प्रयत्न करतात तेव्हा ताकद कमी असते, साखळी मजबूत असते. बराच प्रयत्न करते, साखळी तुटत नाही. मग त्याला सवय लागते. त्या हत्तीला कळून जातं की आपण झटका मारून काही उपयोग होणार नाही, ह्या साखळीला आपण बांधूनच राहणार आहोत. मग तो हत्ती इतका मोठा होतो, त्या मोठ्या हत्तीला सुद्धा त्या बारीक साखळीनंच बांधलं जातं.
साखळी बदलली जात नाही. कारण साखळी बदलली की हत्तीला वाटेल साखळी बदलली म्हणजे ही मी तोडू शकतो आणि त्याने एक झटका मारला की साखळी तुटेल. म्हणून जी लहानपणापासून त्याला बांधलेली साखळी आहे तीच आणि तशीच साखळी त्या हत्तीला बांधली जाते. पाशिके विन गोविते. हे विकार तसेच असतात. कोणत्याही प्रकारचं जाळं त्यांच्याकडे नाही तरी ते गोवतात. हे कमळाजोगे न होती अंतोटेपणे. अंतोटेपणे शब्दाचा अर्थ आहे आत असल्यामुळे. हे नेमके कसे आहेत हे सांगता येत नाही, कारण ते स्वभावात एकरूप होतात. पाण्यात मिसळलेलं विष बाजूला काढता येत नाही. त्या पद्धतीनं अंतःकरणात एकदा हे विकार शिरले की त्यांना बाजूला करता येत नाही. आणि म्हणून या विकारांचं स्वरूप जाणून या विकारांपासून साधकांना सावध व्हावं असा माऊलींना इथं उपदेश करायचा आहे. इथं आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण